आजचा विषय गवारी. नमस्कार मंडळी, मी तेजश्री. माझ्या या नव्या कोऱ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज भाजी आणायला गेले होते मंडईमध्ये आणि नेहमीप्रमाणे दिसली गवारी. गवारी खूप ताजी आणि मस्त होती, त्याच्यामुळे घ्यायला काही विचार जास्त करावा लागला नाही. पटकन घेऊन टाकली. घरी आले, निवडली, साफ केली, धुवून म्हणलं मस्तपैकी गवारी करावी, कारण साहेबांना गवारी जास्त आवडते. आता गवारी आवडते ह्याच्या मागेही त्यांचं वेगळं कारण आहे बरं का. कारण गवारीवरती कमीत कमी पेस्टिसाइड्स म्हणजेच औषध फवारणी कमी केली जाते, आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा बाजारामध्ये जाते तेव्हा तेव्हा गवारी आणते. कारण साहेबांना पण आवडतेच आणि वरून आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं, नाही का. गवारी करण्यासाठी पहिला तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर आपण जी स्वच्छ धुतलेली गवारी होती ती तेलामध्ये टाकली. तेलामध्ये सुरुवातीला जर का आपण गवारी परतून घेतली तर गवारीच्या भाजीची चव ही खूप छान लागते, कारण ही माझ्या आजीने सांगितलेली रेसिपी आहे. तेलामध्ये आपली गवारी छानपैकी अशी परतून होतीये, तोपर्यंत इकडे आपला लसूण सोलूनही तयार आहे. गवारी आणि भेंडी यासारख्या भाज्यांमध्ये शक्यतो लसूण हा थोडा जास्तच प्रमाणामध्ये वापरायचा. जास्त प्रमाण म्हणजे एखाद्या 2 पाकळ्या जास्त घ्यायच्या, कारण लसणाची चव ह्या भाज्यांमध्ये खूप छान उतरते. आणि तसंही लसूण आपल्या शरीरासाठी म्हणजेच आपल्या हृदयासाठी खाल्लेला चांगला असतो. तर तेलामध्ये जर गवारी आपली परतून झाली की त्यानंतर लसूण टाकायचा. लसूण वरून टाकल्यामुळे कच्चा राहतो असं काही नाही आहे. लसूणही छानपैकी शिजला जातो आणि मुळामध्ये आपण गवारीमध्ये पाणी नाही टाकलेलं, ते तेलामध्ये परतते, त्याच्यामुळे हे सगळे मसाले जर का आपण ज्यावेळेस वरून टाकतो ते सुद्धा परतले जातात छानपैकी. काही ह्याच्यामध्ये कच्चं राहत नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटी तिखट, मीठ, हळद हे टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट हा पडणारच, नाही का. त्याच्याशिवाय वी आर महाराष्ट्रीयन कसं बोलणार, कारण आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट हा पडला जातो आणि त्याच्याशिवाय आपल्या भाज्यांची ओळखही अपूर्ण आहे. तर शेंगदाण्याचा कूट टाकून झाला, मस्तपैकी परतून घेतलं. हलकीशी कोरडी वाटली म्हणून पाण्याचा एक शिंतोडा टाकला. एक वाफ काढायची, कारण मस्तपैकी गवारी छानपैकी तेलात तर शिजलेली असते, त्यानंतर ते वाफेमध्ये अजूनही छान शिजते आणि मस्तपैकी गवारीची भाजी लागते. ते भाजीवाल्याने कोथिंबीर दिली होती की त्याचा वापर मी असा केला. तुम्ही असाच करता ना, माहीत आहे. तर छानपैकी अशी गवारी झालेली आहे, मस्तपैकी आता भाकरी पण झालेली आहे आणि आता आम्ही घेणार आहोत जेवायला. तर कशी झाली आहे गवारी आणि तुम्ही कसं करता हे नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच नवीन माहितीसाठी फॉलो करा. बाय.